श्रावण मास की हरियाली, ढोलक की थाप और गीत नृत्य की उमंगों के बीच वाड़ी में बंजारा समाज का पारंपरिक तीज उत्सव बड़े ही हर्षोल्लास से संपन्न हुआ। रंग बिरंगे परिधानों में सजी महिलाएं, चांदी के गहनों की चमक और झूलों की रौनक और सामूहिक नृत्य गीत ने माहौल को और भी जीवंत बना दिया। बीते 20 वर्षों से तीज उत्सव वाड़ी के कोहले लेआउट स्थित संत सदगुरु सेवालाल महाराज मंदिर परिसर में मनाया जा रहा है। यह पर्व विवाहित महिलाओं द्वारा पति की दीर्घायु और अविवाहित कन्याओं द्वारा अच्छे पति की कामना के लिए व्रत स्वरूप मनाया जाता है। परंपरा के अनुसार तीज से 8-10 दिन पूर्व टोकरी या पाट में गेहूं बोए जाते हैं, जिनकी हरियाली को भरपूर पैदावार का प्रतीक माना जाता है। उत्सव के दिन शिव पार्वती का पूजन, हरियाली का अर्पण तथा उसका विसर्जन हिंगणा नदी में किया जाता है। 17 अगस्त को आयोजित मुख्य कार्यक्रम में महाप्रसाद, पूजा, संगीत, सामूहिक नृत्य और खाद्य रोड पर रैली के साथ परंपराओं की झलक देखने को मिली। इस दौरान वाड़ी नायक गणेश राठौड़, कारभारी शेषराव चौहान, करण राठौड़, चंदन राठौड़, विनोद राठौड़, रामधन राठौड़, प्रवीण राठौड़, राजू राठौड़, चरण चौहान, मारुति राठौड़, जटाशंकर पांडे, संदीप वंजारी, संतोष शेंडे, विजय बर्वे, गनाराम चौहान, सितीज पवार, देवराव बुजाड़े, भीमराव लोखंडे, नाना गावंडे, सुनील चौहान, विनोद चौहान, कपिल चौहान समेत बड़ी संख्या में समाज बंधु उपस्थित थे। महिलाओं में कौशल्या राठौड़, प्रतिभा राठौड़, अनीना राठौड़, रोशनी राठौड़, ज्योति वंजारी, शांति चौहान, लीला राठौड़, मंदा चौहान, वैशाली चौहान, भारती चौहान, ललिता चौहान, संगीता राठौड़, सुलोचना चौहान और कोमल जादव प्रमुख रूप से शामिल हुई। इस तीज उत्सव का आयोजन गणेश राठौड़ द्वारा किया गया, जबकि संचालन एवं आभार प्रदर्शन प्रतिभा राठौड़ ने किया। त्याबद्दल आम्ही हे आमचे बंजारा वाडी विभागाचे लोक आहेत त्यांच्या प्रकारामुळे कार्यक्रम होत राहते दरवर्षीप्रमाणे आमचे नेते लोक पण येतात त्यावेळेस पुढे नेते कोणी आले नाही तर आमचे मित्र गावाग्रामाचे संतोष शेंडे आमचे राघव येऊन आम्हाला भेट दिली आणि माझी सदस्य बर्वे माझे राघव जे आहे हे मला सहकार्य नेहमी करतात आणि मंदिर बांधल्यापासून हे माझ्या सोबत आहे, सुरुवातपासून मंदिर बांधण्यासोबत आहे, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। आणि गेल्या वर्षी साहेब आले होते, ते भेटून गेले आणि हा मंदिर नागपूर जिल्ह्यात पहिला मंदिर आहे। नागपूर जिल्ह्यात आमदार त्यांच्या हिंगणा मतदारसंघात हा पहिला मंदिर आहे, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। म्हणजे साहेबांना आम्हाला जगून केला आहे मी गणेशो मी का आमचा मंदिर आहे, आपण त्यावर मोठा मंदिर बनवू पुढच्या कायम राहील त्यांच्या अगोदर हा मंदिर बनवून नाही त्याची सरकाराची धन्यवाद मानतो। सरकारची कृपा आहे एवढं बोलून मी लोक आले त्यांचा धन्यवाद मानतो। आम्ही गेलो होतो काही लोक नाही आले त्यांच्या नाराजी नाही आहे, कामाला आता झाले लोकांच्या मागं त्यामुळे नाही होत ते लोकांना आम्हाला केले होते नाही आले तर आमचे दोन बंद झाल्यामुळे आम्ही धन्यवाद मानतो। आणि माझे दोस्त सुद्धा सर्व अतिशय लहान भाऊ वाडीचे कुठे येऊन आम्हाला भेट दिली, नापसा झाला सगळ्यांनी जेवण केलं, जेवण करून आता आम्ही इथून मिरवणूक आम्ही काढू, मिरवणूक आम्ही शिवाजी पुतळा कळगाव रोड जाईल, तिथून आम्ही सर्व गाडी गेले आपण गाडीमध्ये बसून सगळ्यांना ती तेव्हा जेवून महिला मंडळ सोबत जळून आम्ही हिंगणा नदीला पूजापाठ करून त्याच्यामध्ये उपयोग करतो। देऊन आपण रामोबाने करून आपलं ते जे आहे ते जेवण आणि वापस येऊ 7 वाजता आम्ही वापस आल्यानंतर आमचे ते कार्यक्रम समाप्त होतील। धन्यवाद।